उठलो सकाळीचे 4:30 वाजले आणि आम्ही सर्वजण उठलेलो. एक बेकार थंडी पडली, रात्रभर पाऊस, थंडी, बर्फ पडतो. झोपलो आम्ही डायरेक्ट किती 7 ते 8 वाजता काहीतरी झोपलो. आम्ही आत्ता उठलो. तर आता सर्व निघायची तयारी करतोय. चालेल सकाळ सकाळी इथं घारू आहे, कॅम्पिंग मध्ये होतं. चला तर मित्रांनो आपण चालायला चालू करायचं आपलं. तर मित्रांनो आपण इथं निघालो, इथून सर्व रेडी वगैरे झाले आणि तंबू वगैरे आहे तिथं. अशा प्रकारे निघालो आपण. चालायला सुरुवात करू आपण. चला. तर मित्रांनो सर्वजण आजारी पडलेत, म्हणजे आमच्यासोबत लेडीज आहेत, म्हणजे माझी बायको, वहिनी, विनंती, ओमकार, हे सर्व आजारी पडलेत. तर ते काय बोलत आहेत की काल ते दुपारी 3 वाजता पोचलो ना, आम्ही संध्याकाळी 7 वाजता पोचलो. तर ते खूप वेळ थांबले आमच्यासाठी. आमचा फोन लागत नव्हता, काहीच लागत नव्हता. तर ते काय बोलत आहेत की तुम्ही पण घोडा करा, म्हणजे सोबतच दर्शन होईल सर्वांचा. तर त्यांच्यामुळं आम्हाला पण घोडे करायला लागणार आहे, कारण की क्लायमेट पण बिघडतो हळूहळू. आपण शेषनागच्या गेटला आलेलो आणि गेट 6 वाजता उघडणार आहे. तर काहीतरी 10-15 मिनटं बाकी आहेत. तर गेट पास करून जाऊ डायरेक्ट जाऊ यांना घोडे करून. पण घोड्यावरती बसलेलो आहोत आणि हे मागे बसलेलो सर्वजण घोड्यावरती. हे बघा आणलाय. त्याच प्रकारे आपली घोड्याची सवारी चालू झालेली आहे आणि आपण बसलेलो घोड्यावरती. सुंदर असा व्ह्यू समोर दिसतोय आपल्याला. तर जाऊयाच घोड्याची सवारी करून. आपण आता गणेश स्टॉपला पोहोचणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये समोर दिसते तुम्हाला गणेश स्टॉपला पोहोचणार आहोत. आपल्यातील एक माणूस चालतोय, रोहित समोर दिसतो. रोहित तुम्हाला चालतोय. अरे रोहित मित्रांनो अशाच प्रकारे आपण गणेश स्टॉपला पोहोचलो वरती आणि इकडचं वातावरण एकदम बर्फाच्छादित झालं आहे. म्हणजे जिथं बघतोय तिथं बर्फ दिसतोय. एक नंबर क्लायमेट झालं इथे. हां हां एक नंबर. जय बोले. सर्वजण उतरतात घोड्यावरून. अजून आपल्याला खूप गाठायचं आहे, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर राज सर्वांनी व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत.
हर महादेव. जय श्रीराम. मित्रांनो आपण आता पंचकर्णीला पोहोचलेलो आहोत आणि आपली चेकिंग वगैरे झाली आताच. आणि आता इथं लंगर वगैरे दिसत आहेत. काय खायचं असेल ते खाऊ. डायरेक्ट निघू गुफाच्या रोडला. चला. ओमकार सारख्या माणसाने घोडा केला. ऍक्च्युली ओमकारने सर्वांना बलजोबरी केली की घोडा करा म्हणून. बलजोबरी नाही, आम्हीच केला घोडा. मी घोडा केला नसतं माझ्या. ओमकार माझी घोडा करायची इच्छा होती का? होती. काय बोलतो? अरे होती. काय बोलतो होती? तुझी बायको पाय केला. हा असं बोल ना. माझी इच्छा म्हणजे याची बायकोला दम लागले म्हणून आमच्या बायकोनी घोडा केला म्हणून आणि केला. माझ्या डोका दुखत होता म्हणून केला. तिने मला बलजबरी करायला सांगलं घोडा. गेले झाली मी चालत आलो. आणि साक्षीचा पेटलेली आहे बायको पेटलेली आहे त्याच्यावर. तिने चांगला मला घोडा करायला. रड होती ती. आणि साक्षीचा मध्ये गणेश हिलच्या ते पुढे तिथं साक्षीचा सॉस कोंडलेला आणि चक्कर येऊन ती पडणार होती घोड्यावरून. तेवढ्यात आम्ही सर्व उतरलो थोडं. तर तिला मस्त चाय वगैरे दिला लंगरमध्ये. तिकडे पुढे थोडा आराम केला. आम्ही तिकडून निघालो होता. डायरेक्ट पंचकर्णीला आलो. तर इकडून आपण लंगरमध्ये बघू काय खायला बियायला भेटला तर खाऊ. डायरेक्ट जाऊ पुढे पण. चला. आपल्या गावातील काही लोक आपल्या ग्रुपमधील ते त्यांचा पास ॲक्च्युली काल झालेला आणि आपला कार्ड दुसऱ्या दिवशी झालं. म्हणजे त्याने आदल्या दिवशी कार्ड केलेले आणि आता ते आपल्याला भेटलेले पंचकर्णीमध्ये वस्तीला होते ते. आणि इथे सर्व बसलेले आहेत. आम्हाला काय वाटलं माहिती आहे का दर्शन बिर्शन मध्ये खाली गेले असतील असं वाटलं आम्हाला. शिवम चालत आहे घोडं बाबा. इथे हेलिकॉप्टरची सुविधा आहे चांगल्या प्रकारे. 5 किलोमीटर लांब पडते होते मला वाटते. आणि इकडून काही घोडे वगैरे करू शकतो. आपले घोडे थांबलेले पुढं जाऊ द्या. टोपी वगैरे घरून पण जेव्हापासून निघालोय ना तेव्हापासून आपण एक पालखी बघतोय. ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची पालखी. तर इकडे स्वामी समर्थांची पालखी घेऊन आलेली बघताय. मुंबईवरून आहेत. मुंबई ते अंबरनाथ. श्री स्वामी समर्थ महा. मुंबई ते अंबरनाथ. मी समोर बघताय हा भालटांचा रस्ता. हा समोर भालटांचा रस्ता आहे. जाताना आपल्याला तिकडून घर जायचं आहे. फोन काढायला भीती वाटते बाई. इथं घोडे कारण की कड्डे चालते तिकडं. चला हा भालटांचा रस्ता. तर मित्रांनो आता बाबाच्या दरबारी पण पोहोचलेलो आहोत. आणि समोर दिसते आपल्याला गुफा. एक नंबर वाटतंय भाई. आता पब्लिक खूप आहे म्हणून घोडे थांबवले. पण जाऊ तिकडे डायरेक्ट आता. चला मित्रांनो आपण आता बर्फाच्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत. समोर पाणी दिसतं तुम्हाला. आणि आंघोळ केल्यावरती कपडे चेंज करून आहे. दर्शन कपडे वगैरे घेतले आपण सोबत. आणि समोरच गुफा दिसतोय अशी. 1 ते 1.5 तासाचं दर्शन होईल मला असं वाटतं बहुतेक. चला तर आंघोळ करतो तुम्हाला भेटतो मी. आंघोळ करून मस्तपैकी रेडी झालेलं. आणि बेकार थंड पाणी बेकार. 2च बुरकुंड्या मारल्या बाई. खाल्लास असं वाटतं की कोणती आपल्या फ्रीजमध्ये फुल हाय स्पीडला फ्रीज केलं त्याच्यामध्ये फ्रीज पण ठेवला आपल्याला. बघा बेकार थंड होता. पण पाणी इथं आंघोळ करणं एक भाग्य आहे. आंघोळ केलीच पाहिजे इथं. तर आम्ही सर्वजण निघालो रेडी झालेलो आहे अशा प्रकारे. सर्वांनी वाईट लागते मी चौघांनी. कल्याणची भाषा ओमकार
तर मित्रांनो आता आपण रेडी वगैरे झालेले चाललो आता दर्शनाला. आणि आतमध्ये सामान वगैरे काय अलाउड आहे की नाही मला माहिती नाही. तर जाऊन पुढे जाऊन समजेल. आता आपण आहे थोडं लांब थोडं आपल्या अर्धा 1 किलोमीटर चालत आहे परत. चल तर जाऊ. तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं म्हणजे एकच नंबर दर्शन झालं आहे. आणि आपण पिंडी समोर आपण 1 ते 2 मिनटं उभे होतो. ते दर्शन एकदम म्हणजे ढकलपट्टी वगैरे काय नव्हती. एकदम हळूहळू दर्शन सर्वांचं आणि 1 नंबर दर्शन झालं. आणि ते खूप थंडी पडले आणि जायचं झालं रे खाली. एक खाली जाऊन भेटू तुम्हाला लंगरमध्ये काहीतरी खाऊ मला दाखवतो पुढे पुढे. चला आता आपण डाळ भात खाल्ला मस्त होता डाळ भात खाऊन. कारण की आपण 2 दिवस उपाशी ओटीत होतो. जास्त काय खायला भेटलाच नाही. फक्त चहा आणि बिस्किट तळत होतं आपला. आणि काल रात्री पण काय झालं माहिती आहे का आम्ही कॅम्पवरती गेलो काहीतरी 7 वाजता गेलो आणि लगेच 7:30ला झोपलो मी. तर डायरेक्ट 4:30 वाजता उठलो. पण गेट पण तिकडचा शेषनागचा गेट खेळला काहीतरी 6 वाजता गेट खोलला तो. मग तिकडून सुरुवात केली. मग घोडे झालं बरं झालं घोडे झालं कारण की हालत खूप खराब झाली सर्वांची. आणि आता इथे खूप जोराचे हवा चालू झाले. एकदम थंडीगार बदलली. क्लायमेट एकदम बदललं पूर्ण. आणि आता मंदिर बंद होणार आहे 4 वाजता काहीतरी. नशीब आपलं दर्शन झालं. 3 वाजता दर्शन झालं आपलं. मस्त हल्लो गेलो कसा तरी. आणि आपल्याला जायचं बालटान रोडने. आता पेलगमने आपल्याला जायचं नाही बालटान रोडने जायचं. चला तर जाऊयात. तुम्हाला दाखवता आलो मध्ये काय करतो पण कसं करतो ते. चला तर मित्रांनो आपण आता बालटान रोडला चालायला सुरुवात केली आहे. आणि समोर बघता तुम्ही पेलगाम अशा प्रकारे म्हणजे वातावरण खूप कडक झालं इकडचं. खूप हवा थंडीगार लागते. समोरचं पेलगाम रोड दिसतो तुम्हाला. आणि सर्वजण निघाले कारण की 4 वाजता मंदिर पण होणार आहे. सारखे अनाउन्समेंट करतात की पब्लिकने इथं थांबू नये. कारण की एकदा पाऊस पडला नाही की पक्का बेकार पडते पाऊस इथे. तर तेच करून आता चाललो आहे पण पुढे चालू तर जाऊ पुढे आणि बेस कॅम्पला भेटू जाऊन. चला मी आपल्याला कालिकेमध्ये दर्शन करले. इकडे समोर कालिकामध्ये दिसते हे बघा. ते समोर दिसते ते थोडं मागे होते आपण तेवढं तिथून पूर्ण आलो इथं. ते समोर कालिकामध्ये दर्शन दिसतं तुम्हाला. तर जाऊयात आपण हल्लो पुढं. मित्रांनो आपण सकाळपासून बघतोय पालखी स्वामी समर्थांची मुंबई ते अंबरनाथ. मित्रांनो आपण बऱ्याचपैकी खाली आलेलो म्हणजे सर्व उतरणच आहे. चरण जास्त नाही. फक्त ते स्टार्टिंगला 2-3 चरणी होत्या. बाकी सगळं उतरणी दिसते बघा. सगळं उतरणीच आहे. जातोय पण तसं आपण आता जातोय हल्लो खाली. सर्व लोक येतात मागून म्हणून आपण हल्लो चाललो. जास्त पास नको येतं तर समोरच दिसते मला वाटतं. जास्त लांब नसेल. जास्तीत 3 ते 4 किलोमीटर असं असेल मला वाटतं. चला तर जाऊयात आपण खाली गेल्यावर भेटू. पाय कामातून गेले हे वेळ आणलंय. चालता संध्याकाळ झाली आपल्याला. तरी अजून येतो टप्पा खाली. अजून 1.5-2 किलोमीटर अजून आहे बहुतेक. तरी येऊन चालतोय हल्लो
अजून बरीच लोक आहेत मागं, बरीच लोक म्हणजे बरीच जाम लोक आहेत. आणि काही लोक आपली गेली कॅम्पवरती बेस कॅम्पला. तर जाऊया तिकडं कशी काही सिच्युएशन आहे काय काय ते बघू. चला तिकडं काय तर बरफ बिरफ कसं साधलं बेकार कशी नाही होते बघा कडक. मित्रांनो आम्ही कधीपासून वाट बघतोय, कधी येतोय. काही जण कोण सांगतोय 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर 20 मिनटाचा रस्ता. असं करता करता खूप चढानी बिडानी खूप लागल्या आम्हाला. नाही शेवटी आम्ही कसा बसा तरी आस्तासा आलो आहे. हे बघा आता दिसलं आपल्या समोर आलो आहे. पण आता उतरतो झालं डायरेक्ट आपण. तर मित्रांनो कधी यात्रेला येत आहे ना तर कोणाला विचारू नका अजून किती लांब आहे, अजून किती टाईम लागेल. कारण की आम्हाला एकाने सांगितलं 1 किलोमीटर आहे, दुसऱ्याने सांगितलं 3 किलोमीटर आहे. एक्झाम्पल ते 5 मिनिट का रस्ता आहे. तर असं करता करता आम्ही खूप चाललो. नाही शेवटी काय येतच नव्हता. पण आता खूप चालल्यानंतर आम्हाला समोर आता दिसलं, समोर गाड्या बिड्या दिसतात तिथं. ती गाड्या एवढं डोंगरावरती येऊ शकत नाही. म्हणजे आपण आता तेवढ्यापर्यंत खाली आलो आहे. आता आपली लोक कुठे आहेत काय आहेत ते आपल्याला शोधायला लागेल. तर त्यासाठी धावायला लागेल इकडे तिकडे कुठे आहेत काय आहेत ते. चला तर जाऊया डायरेक्ट खाली आपण. अजून लोक आपली जाम आहेत मग. फायनली आपण आता आलेलोच खाली आणि एकदम टप्पा पण पूर्ण पार केलेला आहे. तिथं संपूर्ण गेलं आपल्या तिकडे कार्ड पण घेतले तिकडं आपल्या. सर्वजण ते कुठे गेलेत का माहिती नाही. आणि आपण निघालेलो काहीतरी काय माहिती नाही. मित्रांनो आपण 3:30 वाजता निघालेलो आणि आता वाजलेले 9:15 झालेले आहेत. म्हणजे 9:15 झालेले होता. एवढा टाईम गेला खाली उतरायला. पण बेकार हालत झाले आता बाई. पाय बी पार खालत झाले सर्वांचे. कारण की सर्व उतरावून होती तरी खाली उतरावून होती. काही आधीमध्ये चढणे होतं 3 का 4 चढणे भेटल्या मला आणि बाकी सर्व उतरावून होती. तर बघूया सर्व लोक वगैरे कुठे आहेत आपली काय करतात कुठे काय करतात काय समजत नाही. तर दिसत पण नाही मला कोण आमचं दिसत पण नाही एवढे लोक आहे तरी. ते बघू शोधतो त्यांना आणि भेटतो तुम्हाला. तर आपले सर्व लोक आपल्याला भेटलेले आहेत आणि काही जण जेवतात इथे लंगरमध्ये. आणि हे जे डालमध्ये डाल खूप छान. शुभमने हलवा घेतला. हलवा शुभम हलवा कुठे आहे? ती मावशी कुठे आहे? तिला कारल्याची भाजी लोक वाटली. मित्रांनो तासभर झाला आपल्याला आणि झोपायची व्यवस्था करतात सर्वजण. काही झोपायची व्यवस्था कुठंच होत नाही इथे. पण सगळेजण लंगरमध्ये टेंट वगैरे बघतायत. भेटल्यावरती सांगतो तुम्हाला.